शमी, हे काय झालं? काय ग असं झोपली? शमी एक मिनिट. शमी, हे काय लागलं? अगं मामा ते जरा काय? मामा आज रात्री माझ्यावर आणि अभिवर काही गुंडांनी हल्ला केला. व्हॉट? आणि तू काही बोलली नाहीस मला? हो अगं मी आणि अभि बोलत बसलो होतो आणि गॉड शमिका, तू आल्याबरोबर मला का नाही सांगितलंस हे सगळं? कसं सांगणार मामा, आपण ज्याबद्दलच इतका वेळ बोलत होतो की हे सांगायचं राहूनच गेलं. पण खरं सांगू मामा, तू ज्याला घराबाहेर काढलं हे मला अजूनही नाही पटत आहे. किती झालं तरी हे त्याचं घर आहे आणि असंही आपल्या घराचं रिनोव्हेशन झाल्यावर आपण जाणारच होतो ना त्या घरात राहायला. शमिका, मला त्या मुलाविषयी काहीही बोलायचं नाहीये आता. He'll do fine, I know. तुझ्याबद्दल जे काय म्हणतेस ते अगदी खरे, कारण त्याने त्याच्या राहण्याची अगदी करेक्ट व्यवस्था केली. Is it? कुठे? अभिच्या घरात. What? हो, अभिला घराबाहेर काढून स्वतः सुखात झोपलाय तो तिथे. मम्मा, आय एम रिअली फीलिंग सॉरी फॉर अभि. मम्मा, मी प्रत्येक वेळी त्याच्यासाठी स्ट्रॉंग व्हायचं ठरवते ग, पण दरवेळी त्याच्या नशिबात प्रॉब्लेम्स येतात आणि माझ्या डोळ्यात पाणी. मम्मा, आम्हाला काहीच नकोय ग. हे घर दार ऐशो आराम काहीच नकोय. एक शांत आणि सुखी आयुष्य जगायचंय आम्हाला, पण तेही इतकं महाग असं. दरवेळी फक्त मनस्ताप होतो त्याला आणि पर्यायाने मला. डोंट वरी बेटा, सगळं ठीक होईल. डोंट वरी. मामा, कसं सगळं ठीक होईल? तू मला म्हणतेस सगळं ठीक होईल, अभि आईंना सांगतो सगळं ठीक होईल, पण मला कळतं फक्त शब्द येते, बाकी काहीच होत नाही. आणि आता प्रश्न 5 करोडचा आहे मामा. कुठून आणणार आहेत हे पैसे? मला तर कळतच नाही. अभि बॉसला जाऊन काय सांगेल? मामा, बॉस त्याला ऑफिस मधून काढून टाकतील का ग? किंवा जेलमध्ये तर नाही ना टाकणार? एक मिनिट शमिका, डोंट वरी, मी आहे ना. आय विल हेल्प. मला सांग, त्याच्या बॉसचं नाव काय? आरडी सरपोतदार. आरडी सरपोतदार. फाईन. हे बघ, मी त्यांना भेटणार आहे. मी त्यांच्याकडे शब्द टाकेन. डोंट वरी, आय विल सी व्हॉट कॅन बी डन. खरंच मामा, खरंच तू हेल्प करशील? ऑफकोर्स, डोंट वरी. थँक्यू मामा. काय नवीन जागेत झोप बीप लागली का? वय वय नाही म्हणू, हो म्हणायचं किंवा होय. होय. हे बघ, जे काय असेल ते, पण जय तुझा नवरा असं मानतेस ना, मग आता हळूहळू बदलायचं. म्हणजे तसं प्रत्येक मुलीलाच करायला लागतं ग, फक्त तुझी जबाबदारी थोडीशी जास्त. कारण तुझ्या आणि जयच्या या आधीच्या आयुष्यात काहीच साम्य नाही ना, म्हणून बोलताना इथे आम्ही कसं बोलतो तसं बोलायचा प्रयत्न करायचा.
वाचता येतं? वय होय. मग मेघना माधुरीची पुस्तकं आहेत ना, ती वाचायचा प्रयत्न कर. शिकशील हळूहळू. काय झालं? कसं झालंय ते? तू केलंस ना? कधी केलंस हे सगळं? मला ना सकाळीच जाग येते तेव्हाच बनवलंय. या घरची सून आहेस तू आता. आज वंच असत्याना खूप लाड केले असते तुझे, तर लग्नात तुझं काही कोडकौतुक करायलाच नाही झालं ना. ना तुझी ओटी भरणं झालं, ना गृहप्रवेश झाला, ना माप ओलांडणं झालं. म्हणून माझ्याकडून, सासूकडून ही तुला भेट. घे. जय उठला? नाही, झोपल्यात अजून. अभि अरे ठीक आहे. अमिका नाही, 5 करोड ही फार मोठी अमाऊंट आहे, खूप मोठी. आणि नेमकं नशीबच असं आहे ना की आपण केलेल्या छोट्या छोट्या चुकांची सुद्धा तुम्हाला शिक्षा भोगावी लागते. माझ्या बाबतीत तेच घडतंय. इतका इररिस्पॉन्सिबल कसा होऊ शकतो मी? इतका इररिस्पॉन्सिबल. मला ना काही कळतच नाही आता ऑफिसला गेल्यावर. तू प्लीज मला एक प्रॉमिस दे, या प्रकरणाबद्दल तू घरी काही सांगणार नाहीस, प्लीज. अभि, काहीतरी खाऊन जा रे. गरम पोळी देते करून. नाही आई, मला भूक नाहीये. माझा लॅपटॉप काल रात्री रूम मध्येच ठेवलाय. मी आणू का? नाही, जय रूम मध्ये. मी आणतो. जय, दरवाजा उघड. जय, दरवाजा उघड. दिस इज टू मच. जय, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. माझा लॅपटॉप आत आहे. जय, प्लीज दरवाजा उघड. जय, तुझ्या या फालतू टॉर्चर पेक्षा मला फार मोठी टेन्शन येत आयुष्यात. आणि ती जर नसती ना, तुला तुझी खरी जागा दाखवून दिली असती. अभि, चल पटकन खाऊन घे. पाडून ठेवलंय, 2 मिनिटं सुद्धा लागणार नाहीये. उपाशी पोटी जाऊ नकोस. आई, मला नकोय ग. अरे अभि, ठीक आहे, तुला टेन्शन आहे, पण त्याचा राग खाण्यावर नको काढूस ना. शमिका, तू मला समजून घे ना. दोघी मिळून मला काय इमोशनली ब्लॅकमेल करताय? आई, जा. अरे
येतो म्हणावं रे. एवढं सुद्धा कळत नाही. काय झालंय का या मुलाला? नेहमी असं वागत नाही, आताच काय झालं? शमिका, तुला तुला अभिच्या मनातलं सगळंच कळतं म्हणून विचारते. काही वेडवाकडं घडलंय का? नाही, तू मला सांग, मी त्याला कळू सुद्धा देणार नाही. प्लीज मला एक प्रॉमिस दे, या प्रकरणाबद्दल तू घरी काही सांगणार नाहीस. आई ऑफिसमध्ये खूप जबाबदार आहेत त्याच्यावर, म्हणून टेन्शनमध्ये असेल, बाकी काही नाही. तुम्ही नका काळजी करू, होतं असं. ते आले की त्यांना सॉरी म्हणेन, चूक एकदाची मान्य करून टाकेन. त्यांना सांगेन. अरे अभिजित, काय झालं? काही काम होतं का सरांकडे? मला बिलकुल या गोष्टी चालणार नाहीयेत. माझं चुकलं सर, सॉरी. अरे तू काय सोपा काढण्यासाठी ऑफिसमध्ये येतोस की काय? हा? बापरे, आज काय खरं नाही. सरांचा मूड खूपच खराब दिसतोय. अभि, तू काही सांगत होतास का? हो, म्हणजे मी त्यांना आज भेटणं फार गरजेचं आहे. तुम्ही प्लीज एकदा विचारून बघा ना माझ्यासाठी. मी ट्राय करतो, तू इथेच थांब. काय सांगू त्यांना? त्यांच्या अशा मूडमध्ये मी जाऊन सांगणार काय? तर ते 5 कोटी मी कसं सांगू? कधी सांगू सरांना? अगं, सासूबाईंना खूप सर्दी पडसं झालाय. म्हटलं जरा पडा. आणि काय, आता तू असतेस ना मदतीला, त्यामुळे कामाचा भारच जाणवत नाही मला. म्हटलं वेळ होता तर सासूबाईंचं एक काम करून टाकूया, दुर्वा निवडायचं. या दुर्वा थंड असतात बरं का, म्हणून आपण गणपतीच्या माथ्यावर वाहतो त्या. देवाचं डोकं थंड राहावं म्हणून त्याच्या डोक्यावर दुर्वा ठेवता तरी येतं, पण एखाद्या माणसाचं डोकं थंड राहावं म्हणून काय करावं? कुणाचं डोकं थंड करायचंय? अभिचं? जे काही थंड असेल, कोणाला थंडी वाजत असेल ना, तर गरम गरम चहा एकदम छुपटाक होईल बघा. काय होईल? एकीला गरम करण्याची काळजी, एकीला थंड करण्याची काळजी. मंजिरी, आलं घातलंस का ग चहात? फ्रीज मध्ये होतं. हो, आलं घातलंय, त्याच्यामध्ये तुळस आणि गवती चहा बी घातलाय. असं कडक केलंय ना की आजीची सर्दी एकदम छुपटाक होईल. तुम्हाला बी आणू का? आणू का? हो. कशा ग माझ्या गुणाच्या सुना दोघी. अभिने एक काम छान केलं की तुझ्यासारखी मुलगी निवडली. आणि जयनी सुद्धा रागावून का होईना चांगलंच काम केलं. माझ्यासाठी दुसरी सून घेऊन आला इथे. मंजिरी, खरंच तू खूप छान आहेस. शिवाय आईंनाही पसंत आहे सून म्हणून. पण आज जयच्या आई जर इथे असत्या ना, तर त्यांनी तुझ्यासाठी जे केलं असतं तेच मी तुझ्यासाठी आत्ता करणार आहे. जेव्हा नीना आंटींना माझ्या आणि अभिच्या नात्याबद्दल कळलं ना, तेव्हा त्यांनी हा हार मला दिला होता. बँकॉकला कॉन्फरन्ससाठी गेले होते तेव्हा बघितल्या मला खूप आवडला. लगेच घेतला आणि म्हटलं माझ्या होणाऱ्या सुनेला स्पेशल गिफ्ट देईन मी. पण या हारावर खऱ्या अर्थाने तुझा हक्क आहे, कारण जयची तू बायको आहेस. म्हणजे नीना आंटींची खऱ्या अर्थाने तूच सून आहेस.
छान दिसत. शमिका, काय झालंय? लक्ष कुठे आहे तुझं? काही प्रॉब्लेम आहे का? अगं अभि पण सकाळी न खाता पिता गेला. काय झालंय काय? हे बघ, काही टेन्शन असेल तर आधी सांगा. आयत्या वेळेला बॉम्ब नका फोडू आमच्या डोक्यावर. आता झालंय तेवढं पुष्कळ झालंय. खरंच तसं काही नाही आई. किंवा दुर्वा देवाजवळ ठेव जा. बाप्पा, अभिला या प्रॉब्लेम मधून सोडव रे. आम्ही दोघंही तुझ्या दर्शनाला येऊ. प्लीज देवा, अभिला सांभाळून घे. मामाचा मेसेज. मी अभिजितच्या ऑफिसला जाते त्याच्या बॉसला भेटायला. त्याला कळव नॉट टू वरी. ओ गॉड, मी अभिला कळवलंच नाही की मामा त्याच्या ऑफिसला येते. काय झालं का शमिका? नाही, काय नाही. थांबू दे, जरा वेळ बाहेर थांबू दे त्याला. येऊ दे टेन्शन. मला त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन बघायचं. त्याला कधीच कळणार नाही ते 5 कोटी मी केव्हाच काढून घेतलेले आहेत माझ्या भाडोत्री गुंडांकडून. असंही संध्याच्या आयुष्यामध्ये तिची वाट लावण्यासाठी पडलेलं अभिजितचं हे पहिलं पाऊल. आता या खेळामध्ये आणखीन मजा येईल अभिजित. तुम्ही बोललात सरांचे? काय म्हणाले सर? अरे मी विचारलं सरांना, पण आज भेटता येणं शक्य नाहीये. मी विचारलं तर माझ्यावरतीच चिडले.